त्या अंबाबाईनं होमातून जन्म घेतला आणि होमानी काळी झाली नाव तुळजापूर पावली जमा दागणीची भार्यांची ती देवाची मूळ माता अष्टभुजा देवी निर्माण झाली वाघावरची स्वार झाली काल देवीचा प्रगट दिन होता प्रगट दिन आई साहेब चैत्र शुक्ल पक्षामध्ये अष्टमीच्या दिवशी प्रगट झाली कोणत्या कुर्ता झाली कर्दम नावाचे ऋषी होते आणि या कर्दम ऋषीनी तपश्चर्या मांडली आपल्या पत्नी समवेत कर्दम ऋषीच्या पत्नीचं नाव होतं अनुभूती आणि कर्दम ऋषी दंडकारण्यामध्ये यमुनाचल पर्वतामध्ये आणि तपश्चर्या करत बसले होते आणि तपश्चर्या करत असताना अनुभूती ही गरोदर होती काही दिवस गेल्यानंतर कर्दम ऋषी मरण पावले आणि अनुभूतीला वाटलं आता आपण सती जायचं पण सती जाण्याकरता आपण गरोदर आहे त्या मुलाला जन्म दिल्याशिवाय आपण पुढचं काम करायचं नाही अनुभूती बाळातीन झाली मुलगा झाला परंतु अनुभूतीने पुढे सती जायचा मार्ग स्वीकारला नाही तिने तपश्चर्या तशीच चालू ठेवली आधी माया शक्तीची तपश्चर्या शंकराची तपश्चर्या चालू असताना कुकुर नावाचा ऋषी त्या कुकुर नावाच्या ऋषीनं अनुभूतीवर आणि डोळा ठेवला अनुभूती अशी होती चंद्राला म्हणती उडू नको सूर्याला म्हणती मावू नको तेजस्वी स्वरूप तिचं आणि इतकी सुंदर दिसायला होती त्या कुकुरचं दैत्याचं आणि तिच्यावरती लक्ष केंद्रित झालं होतं तिला त्रास देऊ लागल्यावरती अनुभूतीनं आदिमाया शक्तीचा धावा केला आई धाव या अंबाबाईने पहिलं रूप घेतलं त्वरित आली धावून कोणत्या करता अनुभूतीसाठी त्वरिता म्हणजे तो तुळजा त्वरिताचं रूप धारण केलं आणि कुकुर नावाचा राक्षस रेड्याचं रूप घेऊन आई साहेब सगळं लढायला आला काहीच रेड्याचं रूप घेतलं आणि आदिमाया शक्ती सगळं लढायला आला आणि लढाई करता करता आदिमाया शक्तीला राग आला एका तलवारीच्या क्षणामध्ये त्याचं धडा वेगळं शिर केलं आणि रेड्याचं शिर बाजूला पाडल्यावर त्याच्यातून कुकुर ऋषी उठला आणि परत आई साहेबांनी दूर करू लागला त्वरितानं त्रिगुण त्रिशूळ काढला आणि त्याच्या उरस्तानी मारला कुकुर दैत्य मारून टाकला आणि आई तुळजाभवानी झाली आणि तुळजाभवानी झाल्यावरती परत पुढं महिषासुर नावाचा राक्षस मातला आणि या राक्षसानं या पृथ्वी तलावरती सुंदर स्त्रियांची विटंबना केली गाय गुरांचं मांस खायचं ब्राह्मणांचा त्या ठिकाणी त्रास द्यायचा होम हवन बंद पाडायचे सुंदर स्त्रियांची विटंबना करायची हा महिषासुर दैत्य उन्मत्त झाला शंकराच्या वरदानाचा दैत्य आणि त्याला वाटलं आता आपण आपलं ह्या पृथ्वीतलाचं राज्य आपलं आहे बरोबर आहे देवाने त्याला वरदान दिलं तुला मरण नाही शास्त्राने नाही अस्त्राने नाही मनुष्याकडून नाही प्राण्याकडून नाही पण जर नीतिमत्ता सोडून जर काम केलं तर तुला हे मरण निश्चित आहे जो प्राणी जन्मास आला त्याला हे मृत्यू अटळ आली बरोबर आहे आणि मग महिषासुर राक्षस मारला 33 कोटी देवांनी 28,64 कोटी गणगंधर्व लोकांनी त्या सगळ्या मिळून शंकराची तपस्या केली देवा त्याला मारा हो मला मारता येणार नाही बरोबर आहे त्याला मारण्याकरता तुम्हाला आदिमाय शक्तीचा धावा करावा लागला मग आदिमाय शक्तीचा होम केला होमातून आई प्रगटली होमानी काळी झाली नाव तुळजापूर पावली जमा दागणीची भारी आणि 33 कोटी देवांची मूळ माता अष्टभुजा देवी निर्माण झाली वाघावरती स्वार झाली आणि दैत्य संग लढाई करायला गेली बाबा 9 दिवस आणि 9 रात्र अंबाबाईने दैत्य संग लढाई केलं दैत्य मारा ना कारण की दैत्य हा वरदानाचा होता शंकराच्या वरदानाचा नाही का किती दिवस लढाई केली 9 रात्र कधी येत कधी दसऱ्याच्या टायमाला दसरा कायच्या महिन्यात येतो
दिवाळीच्या अगोदर येतो. हा, कोणत्या दिवाळीच्या अगोदर नाही का? नवरात्र याला माहिती हा. नवरात्र कधी येतं आखाडामध्ये. बघा आता ये आखाडामध्ये आखाड मग कधी येतं नाही नाही ऑक्टोबर महिन्यात ऑक्टोबर कधी दसऱ्याच्या दिवशी. हा बरोबर दसऱ्या खरे. दसऱ्या दिवशी. पण महिना माहित पाहिजे ना. महिना माहित पाहिजे. आता हा महिना कोणताही मराठी मराठी इंग्रजी महिना हा अश्विन. हा अश्विन. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून तर अश्विन शुद्ध विजयादशमी पर्यंत हा. नवरात्र देवीचं आतापर्यंत नवरात्र होतं. चैत्र पौर्णिमेचा चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून आता अष्टमी आज नवमी आहे. हा. काय ते नवरात्र चालतं. आता आई साहेबांची यात्रा आहे पौर्णिमेला. पौर्णिमेपर्यंत नवरात्र. 12-13 तारखेला. आणि 9 दिवसामध्ये दैत्याचं खंडन करण्याकरता त्या आदिमायाशक्तीला अवतार घेतला. घेतला. काय दैत्य मारला तर हजारो दैत्य उत्पन्न व्हायचे आणि आई साहेबांनी चालून जायचे. बरोबर. म्हणजे यार मेरा करावाच काय याला शंकराला धावा केला म्हणजे या आई साहेब याला मरण नाही. मरण नाही. याला मारायचं असेल याला मरण नाही. सकाळ नाही, दुपार नाही, संध्याकाळ नाही. हा. याला 3 दिवसांचा टायमाला मारलं मारावं लागेल. नाही का? 3 दिवसांची कधी होती? तिने सांग कधी येते. हा चला आता बरं सकाळी 4 वाजता. दिवस सकाळी 4 वाजता दिवस बनवतो. दिवस मावळ्या गेल्यावर बरोबर आहे. अंधार पडायला लागल्यावर हा. त्याला म्हणतात लक्ष्मी यायचा टाइम. लक्ष्मीचा टाइम. काय एखादी माऊली जर झाडून घेत असेल अशी मात्र आजी सांगते बाई झाडू नको घेऊ टाइम झालेला आहे. बाळ माटी खाली घे. एखादं पोर रडत असेल तिने माटी खाली घे. माटीवरती घे. मांडू घे हा. रडून देऊ नको. हा. लक्ष्मी यायचा टाइम झालेला बरोबर आहे. आहे. लक्ष्मी यायच्या टायमामध्ये त्या आदिमाया शक्तीनं दैत्याचं खंडन केलं केलं. आणि आपल्या भोळ्या भक्ताचं रक्षण केलं. रक्षण केलं. आणि अशी आदिमाया शक्ती त्या आदिमाया शक्तीनं तुळजापुरामध्ये ठाण मांडलं आणि तिथून पुढे अवतार बदलीत गेली. पुढे रेणुका मातेचा अवतार आला. आला. बरोबर आहे. यल्लम्मा देवीचा अवतार झाला. हा. कर्नाटकमध्ये यल्लम्मा देवीचा अवतार घेतला. तिथून निघाली माहूरगडला गेली. माहूरगडची रेणुका झाली. हा. तिथून निघाली कोल्हापूरला गेली. कोल्हापूरची लक्ष्मी माता झाली. तिथून निघाली वणीला गेली. वणीची सप्तशृंगी माता झाली. 3.5 शक्तीपीठावरती आई साहेब जाऊ लागल्या. बसल्या. 3.5 शक्तीपीठ या त्या अंबाबाईची. माहूरगडची रेणुका, कोल्हापूरची लक्ष्मी माता, माता. तुळजापूरची भवानी माता, भवानी माता. वणीची सप्तशृंगी माता. वणीचं हे अर्धपीठ आहे. काय वणीचं सप्तशृंगी 18 भुजाची भवानी ती. अर्धपीठ आहे. तिला प्रदक्षिणा अर्धी प्रदक्षिणा आहे. भक्ताला माहित पाहिजे. कोल्हापूरला जर गेलं पूर्ण आहे. तुळजापूरला गेलं तर पूर्ण आहे. माहूरगडला गेलं तर पूर्ण आहे. पूर्ण प्रदक्षिणा. फक्त वणीची सप्तशृंगी 18 भुजाची भवानीची डोंगराचे कपडे जाऊन बसली. तिची फक्त प्रदक्षिणा अर्धी आहे. पूर्ण प्रदक्षिणा लागत नाही. अशी ही आदिमाया अंबाबाई. आणि अंबाबाईची शांतता करण्याकरता देवाधिकांना गोंधळ करावा लागला. त्या देवांनी अंबाबाईचा गोंधळ कसा केला. आग स्वर्ग मृत्यू पाताळाचा मंडप घातला हो. आव स्वर्ग मृत्यू पाताळाचा मंडप घातला हो.
हो बुध बोला उठाबाई माऊली जाऊ नाही का स्वर्ग मृत्यू पाताळाचा मंडप घातिला चारी वेदाचा तुला फुलवरावा दिला बरोबर आहे बरोबर आहे. शाही शास्त्र अनुवाद ती तुझा उधो बोला उधो अंबाबाई बाई माऊली माऊलीचा हो. नाही का अशी आदिमाया शक्ती आहे या जगदंबेचा गोंधळ चालू असताना देवाने त्या ठिकाणी काय केलं काय केलं? आग जीव जीव संबळ घेऊन आनंद नाचती हो आग जीव शिव संबळ घेऊन आनंद नाचती हो. आग जीव जीव संबळ घेऊन आनंद नाचती हो. आग जीव शिव संबळ घेऊन आनंद नाचती हो. देवादिकांनी अंबाबाईची शांतता केली हा. चा गोंधळ घातला गोंधळ घातला. अंबाबाईला शांत केली शांत केली. पुढे अंबाबाई शांत झाली हा. आणि भक्ताला आशीर्वाद देण्याकरता प्रत्येक 3.5 शक्तीपीठावर जाऊन बसली असं जगदंबेचा गोंधळ हा. देवांनी केला संतांनी केला संतांनी केला. आणि आपल्या मानवाकडे आला हा. पहिला गोंधळ निघाला लग्न कार्याला मान्य लग्न कार्याला झाला मान्य झाला. दुसरा गोंधळ नवसाला नवसाला. तिसरा गोंधळ हौसाला हौसाला. असे गोंधळ करून मोकळं हा. व्हा अंबाबाईचा गोंधळ नाही केला का सगळा सगळा गोंधळ होतो. घरात गोंधळ दारात गोंधळ मुला लेकरांचा गोंधळ सगळ्यांचा गोंधळ बाया पोरांचा गोंधळ हा. नवरा बायकोचा गोंधळ नवरा बायकोचा गोंधळ. नवरा बायकोने घालतो हा. नवरा बायकोचा गोंधळ हा, म्हणजे नवरा बायकोचा गोंधळ त्यांचा आहे का? गोंधळ हा. झाल्यानंतर बायको नवरा बायको नवरा हल्ला हा.